नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मौनी अमावस्येची कथा सांगणार आहे. मौनी अमावस्या व्रत कथा. मौनी अमावस्या व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता. पती पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्र धर्माने आपली गृहस्थी चालवत होते. पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धन्वंती होते. त्यांना 7 मुले आणि एकच मुलगी होती. तिचे नाव गुणवंती होते. गुणवंती आता मोठी झाली होती. ती विवाह योग्य झाली होती. धन्वंतीने देवस्वामीला सांगितले, आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा. ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवंतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले, ज्योतिषाकडून गुणवंतीची कुंडली दाखवून घे, ज्यामुळे गुणवंतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील. ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्यांनी सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल. ज्योतिषीची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि त्याचा उपाय विचारला. ज्योतिषी म्हणाला, हे ब्राह्मणा, सिंहलद्वीपात सोमाधोबीन नावाची एक पतिव्रता स्त्री राहते. जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल. ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवंती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहलद्वीपला पाठवले. दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहोचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले. जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले. त्या झाडावर गिधाडाचं कुटुंब राहत होतं. त्यावेळी घरट्यात फक्त गिधाडाची पिल्ले होती. ती सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे पाहत होती. संध्याकाळी जेव्हा गिधाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिलांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणीची कहाणी आईला सांगितली. त्यांचे बोलणे ऐकून गिधाड्याच्या आईला दोन्ही भाऊ बहिणीवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावर ती म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन. मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला. तिने मुलांना जेवू घातले आणि ती दोन्ही भाऊ बहिणीकडे आली आणि म्हणाली, मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमाधोबींकडे पोहोचवून देईन. गिधाडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहिणीचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली. सकाळ होताच गिधाडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून सिंहलद्वीपात सोमाधोबिणीच्या घराजवळ पोहोचवले. गुणवंती सोमाधोबिणीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागली. दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवंती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे. एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले, दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवते आहे? सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे, म्हणून त्यांनी सांगितले, आमच्याशिवाय हे काम कोण करणार? पण सोमाने सुनाच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली. कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवतो आहे? हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली. सोमा गुणवंतीकडे गेली आणि तिला विचारू लागली, तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवते आहेस? गुणवंतीने आपली सगळी कहाणी तिला सांगितली. गुणवंतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली, तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईल. सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली, पण विधीचे विधान कोण टाळू शकते? गुणवंतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवंतीला दान केले. सोमाच्या पुण्याने गुणवंतीचा पती जिवंत झाला, पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलांचा मृत्यू झाला. पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा. सुनांनी सासूबाईची आज्ञा मानून सर्वांचे शरीरांना सांभाळून ठेवले होते. सोमा सिंहद्वीपला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूजीची पूजा करून 108 वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या.
त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली. मौनी अमावस्या व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकून 108 वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी. धन्यवाद.